हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी सुपाऱ्या काढल्या. आमच्या फार झाडं नाही आहेत, त्या घरी 2च झाडं आहेत. तर त्याच्या 3 झाडं आहेत. तर त्याच्या सुपाऱ्या एका झाडाच्या पडल्यात, त्या काढल्या. मध्ये पण मामानी माळ केली, त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. 2-4 माळा केलेल्या आहेत. तर मी म्हटलं ह्या वेळेला काढाल तेव्हा आपण व्हिडिओ काढूया. तर हे सुपाऱ्या असतात त्या सुकवायच्या असतात. आता त्या अशा घरंगळतात किंवा इकडे तिकडे आपल्या धक्क्याने किंवा कशाने इकडे तिकडे त्या होतात. त्याच्यामुळे त्या अशा ऊन ठेवायची पद्धत आहे आणि मग ते पूर्ण सुकवायचे. माळ तयार करायची आणि मस्तपैकी छतावर ठेवायची किंवा ऊन जिथे लागेल तिथे ठेवायची. आणि मग झालं, सुकल्या छान की मग काढायच्या आणि मग सोलून घ्यायच्या. तर हा ऑरेंज कलर पूर्ण निघून जातो सुकल्यावर. आता माझ्या 2 इथे खाली आहेत, त्याचा पण फोटो टाकते. ते सुंभ घेतलं आहे आणि सुंभ नाही, सुतळ घेतली आणि दाभण घेतलं आहे. त्यांनी हे इझिली माळ करता येते. आणि सुपाऱ्या लागतात, मला पण पूजेला लागतातच सुपाऱ्या. आणि सुपाऱ्या जेव्हा झाडावर असतात ना, हे बघा कसं ते बांधतात. ॲक्च्युली माळ करतो ना आपण, तशीच माळ केलेली असते. ते बांधलं आहे. आता ही एक त्यांनी जराशी मोठी झाली आमची माळ, म्हणजे मोठी म्हणजे होत्या एवढ्या तेवढी झाली. आणि ह्या आधी केलेल्या आहेत. अजून 2 आहेत, त्यावरती आहेत छतावर, टेरेसवर आहेत त्या 2. ह्या इथे खाली ठेवलेल्या त्यांनी टेबलावर. अजून ह्या सुकायच्यात पूर्ण. अजून त्याच्यात ऑरेंजिस कलर दिसतोय बघा. आणि हे आहेत, हे सुकायला वेळ जातो तसा. आणि सुकलं की आपण मग काढून सोलून ठेवून द्यायच्या. ह्या आपण समजा अशाच वाळवट ठेवल्या तर कोणाच्या धक्क्याने किंवा कचरा काढताना इथे तिथे त्या उडू शकतात मीन्स इकडे तिकडे घरंगळल्यासारख्या होतात. मग त्या एका ठिकाणी राहाव्या म्हणून ही पद्धत आहे करायची. आणि माळ बनवताना असं ॲक्च्युली किती जणांना हल्ली माहीतही नसेल, म्हणून मी खास हा व्हिडिओ काढला आणि तुमच्याबरोबर शेअर केला. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.